कोटा IITच्या नावाखाली गंडा घालणारे उच्च शिक्षित भामटे राजस्थानमधून जेरबंद. नाशिक अंबड गुन्हे विभागाची मोठी कारवाई. सविस्तर वृत्तांत. कोटा IIT अकॅडमी या नामांकित नावाचा वापर करून विद्यार्थ्यांच्या पालकांची आणि गुंतवणूकदारांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या एकाच कुटुंबातील 6 उच्च शिक्षित आरोपींना नाशिक अंबड गुन्हे विभाग आणि गंगापूर पोलिसांनी राजस्थानमधील भिलवाडा येथून शिताफीने अटक केली आहे. 2017 पासून नाशिकमध्ये आपले बस्तान बसवलेल्या या टोळीने अनेक पालकांचा विश्वास संपादन करून त्यांना शैक्षणिक प्रवेश आणि भागीदारीचे आमिष दाखवून गंडा घातला होता. फसवणुकीतून मिळालेल्या रकमेतून नाशिकमधील आपली मालमत्ता विकून हे आरोपी गेल्या 1 वर्षापासून फरार झालेले होते. हे सर्व आरोपी उच्च शिक्षित IT तज्ज्ञ असल्याने त्यांनी तपासाचा कोणताही तांत्रिक पुरावा मागे सोडला नव्हता. मात्र नाशिक अंबड गुन्हे विभागाच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण विभागाच्या मदतीने या टोळीचा राजस्थानपर्यंत पाठलाग केला. हे आरोपी भिलवाडा येथे पुन्हा नवीन कोचिंग क्लास सुरू करून फसवणुकीचा नवा डाव आखत असतानाच पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. या आरोपींनी बिकानेरमध्येही अशाच प्रकारे गुन्हे केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांना पुढील कारवाईसाठी गंगापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुरेंद्र मानसिंग भोजावत, जयसिंग मानसिंग भोजावत, उमा कंवर सुरेंद्र सिंग भोजावत, दीपा जयसिंग भोजावत, नवरतन मानसिंग भोजावत आणि मानसिंग छोक सिंग भोजावत या 6 जणांना अटक केली आहे. सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त माननीय श्री संदीपजी कर्णिक, पोलीस उपायुक्त मान्य श्री किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त मान्य श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरजी कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगविंद्र सिंगजी राजपूत, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पाटील, पोलीस हवालदार प्रकाश बोडके, पोलीस अंमलदार सचिन रिपोटे आणि महिला पोलीस अंमलदार प्रियंका काकड यांनी पूर्ण केली आहे. नाशिक अंबड गुन्हे विभाग आणि नाशिक पोलिसांनी केलेल्या या धाडसी कामगिरीमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून सर्वसामान्यांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. शौर्य रणरागिणी न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक.